नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। धावत्या इर्टिगा कारला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली। ही घटना येवला नांदगाव मार्गावरील सोमठाणा गावाजवळ घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इर्टिगा कार रात्रीच्या सुमारास मालेगावच्या दिशेने जात होती। प्रवास सुरू असतानाच वाहनाच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागला। चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार रस्त्याच्या कडेला थांबवली। वाहनातून धूर वाढत असल्याने कारमधील सर्व प्रवाशांनी तातडीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। प्रवासी कारमधून खाली उतरताच काही क्षणातच वाहनाने पेट घेतला। आगीचे इतके भीषण रूप धारण केले होते की संपूर्ण कार काही मिनिटातच ज्वालांच्या विळख्यात सापडली। वाहनातून उंच ज्वाला आणि धुराचे लोट निघत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनीही काही काळ थांबत घटनेची माहिती प्रशासनाला दिली। घटनेची माहिती मिळताच येवला अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महत्त्वाची बाब म्हणजे चालकाच्या प्रसंगवदनामुळे आणि प्रवाशांनी वेळीच वाहनाबाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, अन्यथा ही घटना गंभीर स्वरूप धारण करू शकली असती। दरम्यान कारला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही। शॉर्ट सर्किट, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणते कारण याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे।